नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील बिम्स रुग्णालयात काल गुरुवारी आणखीन एका बाळंतिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मृत महिला ही गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावातील रहिवासी होती. तिचे नाव कीर्ती असून ती 19 वर्षांची होती. दरम्यान तिला प्रसूती वेदनेमुळे शहरातील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 3 दिवसांपासून तिच्यावर व्हेंटिलेटरद्वारे उपचार करण्यात येत होते. दिनांक 4 रोजी मंगळवारी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र अति रक्तस्रावामुळे तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु रक्तस्राव न थांबल्यानं तिचा या दरम्यान मृत्यू झाला. मृत कीर्ती हिचे हे दुसरे बाळंतपण होते असे समजते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय. मात्र कीर्ती ही डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोग्युलेशन या आजाराने ग्रस्त होती. बाळंतिणीच्या मृत्यूमागे विविध वैद्यकीय कारणे असू शकतात असे बिम्सचे डॉक्टर कब्बूर यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमधील 16वा बजेट सादर करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्यासाठी 2 महत्वाच्या घोषणांची माहिती दिली. विधानसौधमध्ये बजेट सादर करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले की अथणी तालुक्यात नवीन कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी तज्ज्ञांकडून कार्यसाध्यता अहवाल तयार करण्यात येईल. तसेच बेळगाव, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी आणि मंड्या जिल्ह्यांमध्ये एकूण 3000 हेक्टर क्षेत्रामध्ये साखर कारखान्यांच्या सहकार्याने समग्र मृदा आणि जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी वापर आणि पोषण तत्व संतुलनासंदर्भात विविध उपाययोजना राबवण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले. गोव्यात गुरुवारी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बेळगाव येथील विजयनगर येथील आदर्श मुरगोड वय 27 याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरून गोव्याला जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 12 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव परिसरात सर्वत्र आता उन्हाचे चटके जाणवू लागलेत. घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडल्यास नागरिकांची तपत्या उन्हामुळे दमछाक होत आहे. अशा वेळी पाणपोई नजरेस पडल्यास कासावीस झालेल्या जीवाची काहिली कुठेतरी क्षमते. पाणपोई म्हणजे उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून करण्यात आलेली धर्मार्थ व्यवस्था. या व्यवस्थेमुळे लोकांना थंड पाणी पिण्यास मिळतं आणि घशाला पडलेला कोरड दूर होतो. पाणपोईमुळे नागरिकातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. अशीच एक पाणपोई सध्या शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर श्री लक्ष्मीनारायण उर्फ बालाजी देवस्थान यांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईमुळे नागरिकांची सोय झाली आहे. कॅनमधील थंडगार आणि स्वच्छ पाणी पिऊन आपली क्षुधा तृप्त करण्यासाठी नागरिक या पाणपोईचा लाभ घेत आहेत. बेळगाव पोलिसांच्या वतीने 9 मार्च रोजी एक पब्लिक मॅरेथॉन आयोजित केली जात आहे. या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांसह वृद्ध आणि इतर सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी केलं आहे. या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याचे आणि गुन्ह्यापासून दूर राहण्याचे प्रेरणादायक संदेश देणे आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. ही मॅरेथॉन पूर्णपणे मोफत असून पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली. तालुक्यातील अवैध कामाविरोधात चंदगड पोलिसांनी कारवाई गतिमान केली आहे. चंदगड पोलिसांनी नांदवडे, तालुका चंदगड येथील गोवा बनावटीची सुमारे 2,12,930 रुपयांची दारू पकडली. महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेला हा मुद्देमाल आशा धर्मनाथ गावडे राहणार नांदवडे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 90 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदगड पोलिसांची गेल्या 15 दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे. कर्नाटकमध्ये नक्षल चळवळ संपुष्टात आणण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाने आखलेल्या प्रभावी रणनीतीमुळे आता राज्य सरकारला दरवर्षी 100 कोटी रुपयांची बचत होणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि स्टेट इंटेलिजन्स प्रमुख हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही यशस्वी मोहीम राबवली आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा उपाय आणि पोलीस कारवायांवर कोट्यवधी रुपये खर्च होत होते. मात्र निंबाळकर यांनी शांततेच्या मार्गाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त केलं. त्यांनी 2009 मध्ये चिकमंगळुरू जिल्ह्यामध्ये एसपी असताना
नक्षलवाद्यांविरुद्धच्या रणनीतीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सरकारने प्रत्येक तालुक्यासाठी 5 कोटी रुपयांचे विकास निधी जाहीर केले, ज्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रत्याग करण्यास सुरुवात केली. नक्षलवादाला संपवण्यासाठी घेतलेल्या या धोरणामुळे दरवर्षी 100 कोटी रुपयांची बचत होईल आणि हा निधी आता विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी सक्रिय होते तिथे आता शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी या निधीचा उपयोग केला जाईल. हेमंत निंबाळकर आणि त्यांच्या टीमच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे कर्नाटकमध्ये नक्षलवाद संपुष्टात आला असून राज्य आता नक्षलमुक्त बनलं आहे. Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1-800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. श्री क्षेत्र सोगल येथील सोमेश्वर यात्रा महोत्सव 9 ते 11 मार्च दरम्यान आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेचा प्रारंभ रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून रुद्राभिषेकाने होईल. त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी शिवभजन, शिवकीर्तन यांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महामस्तकाभिषेक, दुपारी महाप्रसाद, हणबरहट्टी येथील हिरेमठाचे बसवलिंग शिवाचार्य स्वामी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी 4 वाजल्यापासून रथोत्सवास प्रारंभ होईल. 5 वाजता धर्मसभा संपन्न होईल. सोमवारी रात्री 9:15 पार्वती परमेश्वर अक्षतारोहण विवाह सोहळा आणि रात्री 10:40 शिवभजन कीर्तन असे कार्यक्रम होतील. मंगळवारी सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक आणि दुपारी महाप्रसादानंतर सोमेश्वर महारथोत्सव होईल. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून कणकुंभी जांबोटी भागातील गावांमध्ये अनियमित वीज पुरवठा होत असल्यामुळे नागरिक वैतागून गेले असून मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा खानापूर हेस्कॉम कार्यालयावर घागरी मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा सज्जड इशारा कणकुंभी भागातील नागरिकांनी दिलाय. गेल्या काही दिवसांपासून जांबोटी कणकुंभी भागात अनियमित वीज पुरवठ्यामुळे व वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या पावसाळ्यात विजेचा जेवढा लपंडाव झाला नाही त्यापेक्षा अधिक लपंडाव आता उन्हाळ्यात सुरू आहे. 15-20 दिवसांपासून तर दिवसभर वीज नाहीच, पण रात्री देखील वीज गायबच आहे. त्यामुळे हेस्कॉमचा रात्रीच खेळ चाले अशीच गत झाली आहे. बेळगाव बिम्स रुग्णालयातील सर्जन डॉक्टर विठ्ठल शिंदे यांनी आज हक्की ज्वराच्या धोक्याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर शिंदे यांनी हक्की ज्वराची लक्षणे, त्यावर त्वरित उपचार व खबरदारी घेतल्यास काही समस्यांचे निराकरण होऊ शकते याविषयी माहिती दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की ज्वराची लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवून खाण्याची सूचना केली, कारण हक्की ज्वरामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. त्यासोबतच ताप, डोळ्यांमागे वेदना, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्यास त्वरित वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे. तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे सांगितले. बेळगाव जिल्ह्यात अद्याप हक्की ज्वराचा कोणताही रुग्ण आढळून आला नसला तरी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे, असे डॉक्टर शिंदे यांनी स्पष्ट केले. आज बेळगाव सिटी कमिशनरेट युनिटमध्ये सर्व वाहनांची वार्षिक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाहनांच्या देखभालीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यात वाहनांची कार्यक्षमता, देखभाल आणि सुरक्षाबाबत महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या उत्तरेकडील भागात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या भूकंपात अजून तरी कोणत्याही जीवितहानीबद्दल माहिती समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे जमीन हादरली आणि लोकांमध्ये भीती पसरली. तसेच भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 अशी होती. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपामुळे तेथील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
राज्य सरकारच्या पंचहमी योजनांपैकी अन्नभाग्य योजना गोरगरिबांच्या जगण्याचा महत्वाचा आधार ठरली आहे. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाच्या भूक निवारणाची हमी देणारी ही योजना यशस्वीपणे राबवण्यात रेशन वितरकांची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्यासाठी एकही लाभार्थी रेशनपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन रेशन वितरकांनी महिना अखेरपर्यंत रेशन वितरण सुरू ठेवावे असे आवाहन तालुका पंचहमी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले. नंदगड तालुका खानापूर येथे तालुका रेशन वितरक संघटनेच्या वतीने पंचहमी अंमलबजावणी समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. रेशन वितरक संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी, चंबान्ना होसमणी, पंचहमी कमिटीच्या सदस्य दीपा पाटील व इतर उपस्थित होते. गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल झाला आहे. कडाक्याचे ऊन पडू लागल्यानं मे हिटचा तडाखा जाणवू लागलाय. पाण्याची गरज भासत असतानाच मार्चच्या सुरुवातीलाच हिरण्यकेशी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात घटू लागलं आहे. नदीपात्राच्या सखल भागात असणाऱ्या पाण्याचा रंग काळवंडल्याने पाण्यातून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.